पालिका निवडणुकीची एकीकडे रणधुमाळी आहे, त्यातही प्रभाग क्रमांक 16 मध्ये एक चुरशीचा सामना आपल्याला होताना दिसतोय. दिग्गज जे उमेदवार आहेत त्यांची आपण माहिती घेतली किंवा त्यांची भूमिका आपण सगळ्यांनी पाहिली, पण आता एक असा उमेदवार आम्ही तुमच्या समोर मांडतोय की खरोखरच एक त्यांचा चांगला अभ्यास, चांगलं विजन डोळ्यासमोर आहे आणि मुळामध्ये जर त्यांची सेवा पाहिली तर निश्चितच तुम्हाला एक लोकशाहीवरचा विश्वास देखील सगळा वाढेल. त्यांचं नाव आहे मोहन घुले. मोहन घुले साहेब, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका गॅस एजन्सीमध्ये ते काम करतायत आणि अपक्ष उमेदवार म्हणून त्यांचं टोपली हे चिन्ह आहे. एक सुशिक्षित उमेदवार आहेत, गॅस एजन्सीमध्ये ते काम करतात आणि आत्ता ते प्रभाग क्रमांक 16D मधून निवडणुकीला देखील उभारलेले आहेत. घुले साहेब, काय भूमिका होती की तुम्ही आता ह्या निवडणुकीत उभारलाय? माझी भूमिका ही गोरगरीब कष्टकरी सर्वसामान्यांचा उमेदवार आणि अपक्ष म्हणू नका तुम्ही, मी मतदार राजांचा उमेदवार आहे. तर मतदार राजा हा लोकशाहीमध्ये सार्वभौम असतो. कुठल्याही जगातल्या बलाढ्य लोकशाहीचा बलाढ्य पक्ष कितीही मोठा असू दे, त्या मतदार राजाने केलेल्या मतदानावर त्याचं अस्तित्व अवलंबून असतं. त्यामुळं मतदार राजा हा सर्वश्रेष्ठ आहे, सार्वभौम आहे. त्या मतदार राजाचा मी उमेदवार आहे. त्यामुळे मग आम्हाला अपक्ष म्हणून त्याची किंमत, अपक्ष कुणाला म्हणायचं की बाबा ज्याला तिकीट मिळालं नाही, ज्याला पक्षाकडनं न्याय मिळाला नाही, मग तो बनकरी करतो आणि फॉर्म भरतो, तो अपक्ष झाला. मी कुठल्या पक्षाकडे तिकीट वगैरे मागितली नाही, तिकिटाची मागणी केलेली नाही. माझा समाजसेवा एक ध्यास आहे. मी आता उच्च शिक्षित आहे, विद्याभूषित आहे आणि मला एक समाजसेवेची आवड आहे. म्हणून मी एक स्वार्थ आणि परमार्थ म्हणून या सेवेमध्ये गेली 31 वर्ष एक गोरगरिबाशी माझं नातं जोडलेलं आहे. आणि हे क्षेत्र मी का निवडलं की स्वयंपाकाचा गॅस हा गृहिणीशी, प्रत्येक कुटुंबाशी निगडीत आहे आणि हा गॅस, हा सिलेंडर एक स्वयंपाकाशी निगडीत असल्यामुळं तो पोटावाटे म्हणजे अन्न जे आपण शिजवतो ते मुखावाटे पोटामध्ये जातो आणि त्या आपल्याला त्याद्वारे जो पुण्य मिळणार आहे. आता एखादा माझा 90% भाग सिंगल सिलेंडरचा आहे आणि गोरगरीब वर्ग आहे, त्यांच्याकडे डबल सिलेंडर घेण्याची क्षमता नाही आणि जागेची कमतरता आहे, शेवटी घर आहेत, त्यामुळे डबल सिलेंडर पण घेऊ शकत नाहीत. पण त्या ज्यावेळी एखादी गृहिणी, एखादी माता बहीण माझी स्वयंपाक करायला बसल्यानंतर सिलेंडर हा सांगून संपत नसतो, तो स्वयंपाक चालू असताना, गॅस चालू असताना संपतो. त्यावेळी संपल्यानंतर तिचा अचानकपणे बोलतो, अण्णा सिलेंडर संपलाय, आलो 10 मिनिटामध्ये. ही जी सेवा आहे आणि मी ती सेवा दिल्यानंतर तिच्या घरी सिलेंडर पोच केल्यानंतर तिचं अर्ध कच्चं अन्न शिजलं आणि तिच्या मुलाबाळांना 2 घास सुखाने खाऊ घातले, हे जे समाधान तिच्या चेहऱ्यावर मिळतं ना, ते माझं तहानभूक विसरून जातं. बरं, आता हे सगळं झालं, पण मतदारांशी आता बघताय तुम्ही रॅली वगैरे असे सगळे मोठे आहे आणि त्यातून एक ते मतदारांशी संवाद साधत असतात. तुम्ही मतदारांशी संवाद कसे साधता? माझा मतदारांचा संवाद साधण्याचा एकच मार्ग आहे की मी सिलेंडर डिलिव्हरी देत ही सेवा करत कुठल्या माता भगिनीची चूल बंद पडणार नाही याचा प्रामुख्याने विचार करत मी अविरत हे काम करत आहे. आज प्रत्येक जण म्हणतात की आज प्रचार धुमाळी चालू आहे, निवडणूक प्रचारचे 2 दिवस शिल्लक आहेत, 3 दिवस शिल्लक आहेत, काय तर तुम्ही सुट्टी घ्या. मला नाही म्हणलं, सुट्टी नाही म्हणलं. माझा 90% भाग सिंगल टाकायचा आहे. जोपर्यंत मी सिलेंडर वितरित करत नाही, त्या घरी सिलेंडर पोहोचवत नाही, तोपर्यंत त्या घरचे सेवा, त्या आशीर्वाद मला मिळत नाही म्हणलं. मला मतदान तर मिळणारच. प्रत्येकाच्या हृदयामध्ये मला आदराचं स्थान आहे. अनेक आशीर्वाद हा अनमोल असतो, कुठल्याही पैशाने तो खरेदी केला जात नाही आणि आशीर्वाद हे आपल्याला मिळणार. आणि देवाच्या कृपेने, सर्वांच्या आशीर्वादाने मला टोपली चिन्ह मिळालंय आणि हे टोपली आशीर्वादाची शिदोरी भरभरून ओसंडून वाहणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे आणि हा माझा विजय नसून हा मतदार राजाचा विजय आहे, हा मतदार राजाच्या पक्षाचा विजय राहणार आहे. मोहन घुले, निवडणुकीला तुम्ही म्हणजे कोणत्या कारणासाठी तुम्ही निवडणुकीला उभारले का निवडणूक लढवावी असंच का वाटलं? असंच का वाटलं कारण काय माहिती का, सध्याचं राजकारण जे चाललेलं आहे, या राजकारणाला, ह्या परिस्थितीला ही जनता कंटाळलेलं, मतदार राजा कंटाळलेला आहे. तर प्रत्येक जण काय करतात की मतदार राजाला एक गौण समजलं जातं की निवडणुका आल्या की मतदार राजाची आठवण येते आणि तो दारोदारी त्याला ओळखतो. हे प्रचार यात्रा ते संवाद साधण्याचं एक माध्यम असतं. तुम्ही 5 वर्ष एखादा प्रतिनिधी तुम्ही निवडून दिल्यानंतर 5 वर्ष त्या मतदाराशी निगडीत राहा, त्याच्या संपर्कामध्ये राहा. निवडून आलेला प्रतिनिधी संपर्क कार्यालय काढतो, पण त्या संपर्क कार्यालयामध्ये शोधूनही त्याचा संपर्क होत नाही, सत्यस्थिती आहे. तर असं न करता निवडून आलेल्या प्रतिनिधीचं एकच काम आहे, नगरसेवकाचं काय काम असतो, वीज, रस्ते, पाणी, ड्रेनेज या सेवा त्यांना द्यायच्या असतात. तर तुम्ही आठवड्यातनं 1 दिवस तरी या नागरिकांना द्या.
द्या या मतदारांना द्या. ज्या मतदारांनी तुमच्यावर भरभरून प्रेम केलं त्याच्या मनाचा अवहेलना करू नका, एवढी माझ्या सगळ्यांना विनंती होती. आणि हे सर्व मतदारांच्या विनंत्यानुसार आणि त्यांच्या अपेक्षेनुसार त्यांच्या मनानुसार मी आज या निवडणुकीला सामोरं जात आहे आणि त्यांचा आशीर्वाद हे आपल्याला मिळणारच हे मी गृहीत धरतो. माझं अंतःकरण म्हणतं की त्यांनी अंतःकरणापासून आपल्याला आशीर्वाद देतात. म्हणून माझं स्लोगन होतं की मतदारांच्या मनी जर आलं, त्यांनी जर ठाणलं तर या चायवाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, एक रिक्षावाला मुख्यमंत्री होऊ शकतो, एक गॅसवाला पण नगरसेवक का होणार नाही. आणि मतदारांनी ठाणलेलं आहे की एका सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा जो प्रतिनिधित्व करतोय, एक गोरगरीब जनतेचा जो प्रतिनिधित्व करतोय त्याला आपण नगरसेवक करायचाच आणि आपला माणूस महानगरपालिकेमध्ये पाठवायचा, आपला आवाज उठवण्यासाठी. त्याला आशीर्वाद हे प्रत्येक जण देणारच याचे मला अंतःकरणापासून मला विश्वास आहे आणि त्या विश्वासाला आणि त्या आशीर्वादाला कोणीही तडा जाऊन देणार नाही आपली इच्छा आहे आणि हे विश्वास आहे. आणखीन एक आहे की जिथं तुम्ही काम करताय ती गॅस एजन्सी इथून जवळच आहे या सगळ्या प्रभागापासून, त्यांचा पण एक कसा तुम्हाला पाठिंबा आहे किंवा तुमची भूमिका कशी आवडते? कालच आमचे मनोवारचे मालक माननीय पंकज शेट्टी सर यांनी सर्व स्टॉपला जवळ घेऊन सर्वांनी माझं अभिनंदन केलं, शुभेच्छा दिल्या, पुष्पगुच्छाने शुभेच्छा दिल्या. तुम्हाला फोटो वाटले तर पाठवतो काय? नाही चालेल. सर्वांनी सगळं आमचा स्टॉप आणि सर्वात महत्त्वाचं माहिती आहे का, माझा जो प्रभाग आहे हा सर्व माझा ग्राहक म्हणत नाही, माझा परिवार म्हणतो मी. आणि माझा परिवार माझ्या सोबत असल्यानंतर मला कशाचीच भीती नाही आहे. सर्वांनी मला आशीर्वाद करणार आणि मी प्रतिनिधित्व ज्यांचा करतो तो मतदार राजा आणि तो माझा पक्ष आहे. कुठलाही माणूस कुठलाही पक्ष स्वतःला हरवत नाही, बरोबर आहे की नाही, आणि तो आशीर्वाद सर्वांना देणारच. आता हे सगळं जे आहे आपल्याला शुभेच्छा मिळायला लागल्या. आता शेवटी विश्वास जो आहे विश्वास तर तो कसा आहे की आता एवढ्या लढती तुम्ही बघताय, तुमच्या विजयाचा तुम्हाला कसा विश्वास वाटतो? ठाम विश्वास आहे सर, अंतःकरणापासून विश्वास आहे. प्रत्येकाच्या घरोघरून प्रत्येकाच्या माता भगिनीच्या हृदयात वाडवडिलांच्या मनातून आणि एकच आहे की एक टोपली आणायचीच आणि याची टोपली आशीर्वादाने भरायचीच. ही शिदोरी आशीर्वाद शिदोरी माझी टोपली भरभरून ओसंडून वाहणार आहे. सर्वांचा आशीर्वाद मला मिळणार आहे आणि हा गुलाब सर्व मतदार राजाचा आहे, माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचा आहे हे मी आत्मविश्वासाने आणि अंतःकरणाने सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता आपण प्रभाग क्रमांक 16 मध्ये आहोत आणि इथून सगळ्यात एक लक्षवेधी उमेदवारी आहे ती म्हणजे मोहन घोले यांची. मोहन घोले जे आहेत तर ते एका गॅस एजन्सीमध्ये काम करतात आणि एक स्वतंत्र अशी भूमिका घेऊन ते मतदारांसमोर जात आहेत आणि त्यांनी सांगितलं की लोकांची सेवा करण्याची एक माझी इच्छा आणि त्यातून मी माझी उमेदवारी दाखल केली. आणि त्यांचं स्पष्टपणे म्हणणं असं आहे की एक चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, एखादा रिक्षावाला रिक्षा चालक जो आपण म्हणतो तर तो राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, तर एक गॅसवाला हा नगरसेवक का होऊ शकत नाही असा त्यांचा आपल्या समाजाला आणि मतदारांना देखील एक सवाल आहे. आणि निश्चितच त्यांना असं वाटतं की आपण घरोघरी जी सेवा देतोय, भगिनींना सेवा देतोय, तर ते निश्चितच त्या जोरावरती आपल्याला साथ देतील असा विश्वास आहे. मोहन घोले यांनी आपल्याला वेळ दिला याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. वेळ काढून मला न्याय देण्याचा प्रयत्न केला. एक मतदार राजा जो सार्वभौम या लोकशाहीचा त्याचं मत व्यक्त करण्याची तुम्ही संधी दिलीत हे आपल्या चॅनलचा ना आपलं मी फार फार धन्यवाद आणि आभारी आहे सर.